अनु हर्ष भाग 3. मागच्या भागात हर्ष गौतमला सगळं सांगतो. त्याला का वाटतं की अनु त्याच्यासाठी योग्य आहे आणि त्याने मूव्ह ऑन करायचा निर्णय घेतलाय. यावर पुढे, हर्षू थांब, तू आधी केलेली चूक पुन्हा करतोयस. इतकी घाई करू नकोस. तू जो निर्णय घेतलायस त्यासाठी मला खूप आनंद झालाय, पण एका भेटीत तू कसा साशंक होऊ शकतोस? एक वाईट अनुभव येऊन गेलेला असताना. मान्य आहे ती तुला आवडली, पण थोडा वेळ घे, विचार कर आणि आधी तिला जाणून घे. गौतम, तुझी काळजी मला कळते, पण एकदा माझ्याकडून चूक झाली, पुन्हा ती चूक माझ्याकडून नाही होणार. आणि हो, आता घेतलेला निर्णय बरोबरच आहे, मला खात्री आहे. या 4 वर्षात माणसं ओळखायला शिकलोय मी थोडा. तरीही तू म्हणतोस तसं मी घाई करणार नाही, आणि तुम्ही सगळे तर आहातच ना. परीने हो सांगितल्याशिवाय मी पुढचं पाऊल उचलणार नाही. ठीक आहे? हो ठीक आहे. पण खरं सांगू, तू जो हा पुढे जाण्याचा निर्णय घेतलायस त्यासाठी मी तर खूप खुश आहे, आणि आपल्या घरचेही खूप खुश होतील. मी घरी गेल्या गेल्या आधी परीला सांगतो, ते तर उड्याच मारेल. 2 वर्ष झाली ती आणि आई तुझ्या मागे लागलेत लग्नासाठी, पण तू नाहीच म्हणत होतास. आता एक आशेचा किरण दिसतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता ही परी कोण? मी सांगते, परी म्हणजे परी गौतम देसाई, गौतमची बायको आणि आपल्या हरची मावस बहीण. अनु घरी येते. आत आल्या आल्या आईला घट्ट मिठी मारते. आई, आम्हाला जॉब मिळाला आणि मला ते कामही खूप आवडलं. उद्यापासून जॉईन व्हावं लागेल. खरंच? अनु दोघींना जॉब मिळाला? अरे वा, चांगलं झालं. आता मला काळजी नसेल तुम्ही दोघी एकत्र आहेत म्हटलं तर. तू बस, मी देवापुढे दिवा लावते, आई म्हणते. तेवढ्यात अर्णव येतो. हे डेंबो, कॉंग्रॅट्स. तिला हायफाय देतो आणि दोघेही सोफ्यावर बसतात. ती त्याला सगळं सांगतच असते की आई चहा घेऊन येते. दोघेही व्हा आई, तूच तूच गाई, तूच, आणि तिला फ्लाइंग किस देतात. आई लटक्या रागातच, तुमची नाटकं बस झाली हां, चहा घ्या, थंड होईल, परत मी देणार नाही. ते दोघेही चहा घेतात आणि अनु फ्रेश व्हायला निघून जाते. फ्रेश होऊन ती उद्याची सगळी तयारी करून ठेवते आणि थोड्या वेळाने खाली येते. बाबा आलेले असतात, चहा घेत असतात. ती जाऊन बाबाजवळ बसते, बाबाला सगळं सांगते, पण अर्थात हर्षबद्दल गाळून. बाबा तिला विचारतात, तुला काम आवडलं ना तरच कर, नाही तर काही गरज नाही. बाबा, अहो तिथे सगळं छान आहे, मला आवडेल तिथे काम करायला, आणि मी ही संधी स्वतःला देणार आहे. अनु म्हणते, बाळा तुला आवडेल ना तिथे काम करायला, मग ठीक आहे, मन लावून काम कर. बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. इकडे हर्षच्या घरी आई त्याची वाट पाहत असतात. तेवढ्यात हर्ष येतो. हर्ष बाळा आलास, जा फ्रेश होऊन ये, मी जेवायला घेते. हो आई, मी आलोच. आई, सानू कुठे आहे, जेवली का ती? अरे हो, ती जेवली, रूममध्ये आहे, अभ्यास करते, आई म्हणाल्या. हर्ष फ्रेश होतो आणि खाली येता येता सानूच्या रूममध्ये डोकावतो. ती अभ्यास करते बघून तिला डिस्टर्ब न करता खाली येतो. सानू म्हणजे सान्वी, हर्षची लहान बहीण. तो येऊन जेवायला बसतो. आई, तू जेवलीस? नाही रे, बसते आता, आधी तुला वाढते. आई, तू बस, मी घेतो वाढून. जेवून तो वर जातो. सानूच्या रूममध्ये सानू अभ्यास करत असते. तो जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. पिल्लू, अभ्यास करतेस? हो दादू, तू कधी आलास, मला कळलंच नाही. अगं थोडा वेळ झाला. तिच्याजवळ बसत, मग कसा चाललाय अभ्यास आणि कॉलेज काय बोलते? मला वेळ नाही देता येत ना तुला जास्त, तुला माहीत आहे ना किती काम आहे ते. तो नाराज होत बोलतो. ए दादू, सगळं एकदम बोललास, कशाचं उत्तर देऊ तुला आधी? अभ्यास मस्त चाललाय आणि कॉलेज एक नंबर. मस्ती धमाल. सध्या कॉलेजमध्ये वेगवेगळे प्रोग्राम चालू आहेत. आणि हो, मला माहीत आहे सध्या ऑफिसमध्ये तुमच्यावर खूप वर्कलोड आहे. नवीन ऑफिसचं कामही चालू झालं आहे. मग मी करेन थोडं ॲडजस्ट. नाटकीपणे तोंड बारीक करून ती बोलते. नौटंकी कुठली? तिच्या डोक्यात टपली मारत. हे चॉकलेट नको ना तुला मग? तू तर आता सगळं ॲडजस्ट करतेस ना? ए दादू, दे ना यार, किती दिवसांनी आणलेस तू? हो का? जसं काय मी नाही दिली तर तू खातच नाहीस ना? काय रे दादू? अच्छा घे, आणि काही वाटलं तर सांगत जा. तुझ्यासाठी मी नेहमी फ्री असेल, कळलं? ती त्याला घट्ट मिठी मारते. लव यू दादू. लव यू टू पिल्लू. तिच्या कपाळावर ओठ टेकून तो त्याच्या रूममध्ये जातो. आत येऊन तो आधी FM रेडिओ ऑन करतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो. त्याचा FM वरचा नेहमीचा आवडता शो, प्रेमासाठी काय पण. रोज रात्री 11 वाजता हा शो तो ऐकायचा. कधी मराठी तर कधी हिंदी गाणी असायची त्यावर, आणि एखादी रिअल लव्ह स्टोरी. हर्ष आवरून येतो आणि लॅपटॉप घेऊन बसतो. काम करता करता त्याला शो ऐकण्याची सवय होती. आजची स्टोरी ऐकता ऐकता त्याला अनुची आठवण आली. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तसाच डोळे बंद करून तिला आठवू लागला. FM वर गाणंही त्याला साजेसच लागलं. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल के. ए मेरी जाने वफा तेरी मेरी, मेरी तेरी एक जान है, साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे ना होंगे जुदा. हे गाणं ऐकत असताना हर्षला अनु त्याच्याजवळ असल्याचा भास होत होता, आणि हे गाणं तो तिचा हात हातात घेऊन गातोय असंच त्याला वाटत होतं. इकडे आपली अनु ही बेडवर पडून सवयीप्रमाणे FM ऐकत होती.
आणि तो शो तेच गाणं आणि तिच्या मनातही हर्षचाच विचार होता. असेच दोघं एकमेकांच्या विचारात झोपी जातात. पण हर्ष ती जवळ हवी या विचारात, तो लांबच बारा या विचारात. आणि सकाळी लवकर उठून सगळं आवरून हर्ष आनंदातच ऑफिसला येतो. अनु येणार असते ना म्हणून. अनु पण आज सकाळी लवकरच उठते. स्वतःचं आवरून आईला थोडी मदत करते. नंतर ऑफिसची तयारी करून पूर्वाची वाट पाहत बसते. आज तिने सलवार सूट घातला होता. फिकट गुलाबी रंगाचा 3-4 स्लीव्ज असलेला ड्रेस, सिल्वर झुमके, ओठांवर एकदम लाईट लिपस्टिक, केसांची खजूरवेणी घालून एका साईडनी पुढे घेतलेली आणि कपाळावर एक डायमंडची छोटीशी टिकली. सिंपल पण सुंदर. देवाला हात जोडून आईबाबांचा आशीर्वाद घेऊन ती निघते. पूर्वी येताच डोळे मोठे करून तिला बघते. क्या बात है मेरी जान, आज कितनों को मारने का इरादा है? काही पण हां, चल उशीर होतोय, अनु म्हणते. अगं खरंच अनु, जाम भारी दिसतेस. चल हां, बस झालं आता. आणि त्या ऑफिसला निघून जातात. इथे हर्ष फार चिडलेला असतो, कारण त्याने दिलेलं काम वेळेत पूर्ण न झाल्याने. ते खूप महत्त्वाचे काम असते. तेवढ्यात गौतमचा फोन येतो. तो गौतमशी फोनवर बोलत काम न झाल्याचं त्याला सांगत असतो. तेवढ्यात अनु आणि पूर्वा आत येतात आणि हर्षचं लक्ष त्यांच्याकडे जातं. तसं त्याच्या तोंडून आपसुकच शब्द बाहेर पडतात, सिम्पली ब्युटी, आणि तो तिच्यात हरवून जातो. तो फोनवर बोलत असतो याचंही भान त्याला राहत नाही. समोरून गौतम हॅलो हॅलो करतो. तो जोरात बोलतो, हॅलो हर्ष, काय चाललंय? तसा हर्ष भानावर येतो आणि त्याला, सॉरी यार, मी ते काय बोलत होतो? सिम्पली ब्युटी बोलत होतास. गौतम त्याची खेचत, काय होतं बरं सिम्पली ब्युटी? अरे ते सोड, आपण काय बोलत होतो? गौतम मस्करी करत बोलतो, मॅडम आल्या वाटतं ऑफिसला. हो, आत्ताच आलेत. हर्ष बोलून जातो, मग कामातच लक्ष असू दे, इकडे तिकडे नको, नाहीतर सगळी कामं मला करायला लागतील. एक गौत्या, तू ये ऑफिसला, तुला बघतोच. हो, मलाच बघ, नाहीतर तिला बघत बसशील. चल चल, सांगितलं आहे ते काम कर, मी येईन थोड्या वेळात. आणि गौतम हसतच फोन ठेवून देतो. अरे काय झालं, इतका का हसतोस? परी, म्हणजे गौतमची बायको, त्याला विचारते. अगं परी, मी तुला काल सांगितलं ना, हर्षूने मूव्ह ऑन करायचा निर्णय घेतलाय. हो, मी खूप खुश आहे, फायनली त्याने हा निर्णय घेतलाय. पण हे झालं कसं? ज्या मुलीमुळे हा निर्णय घेतलाय ती मुलगी जॉईन होते आजपासून. तुला बोललो होतं ना, आज 4 नवीन जॉईनिंग आहेत. त्यात तीही आहे. बहुतेक ती आली असेल ऑफिसमध्ये आणि तिला बघून हा माझ्याशी फोनवर बोलतोय हे पण विसरून गेला. म्हणे सिम्पली ब्युटी. मी चिडवलं तर भडकला. अरे पण तो लगेच, ती मुलगी कशी आहे आणि आधी इतकं होऊन गेल्यावर तो लगेच कसं? तू काही बोलला नाहीस का? आधी आपण तिच्याबद्दल सगळं जाणून घेतलं असतं आणि मग. अगं हो हो, श्वास तरी घे. मी बोलतोय त्याच्याशी आणि ती आता आपल्या डोळ्यासमोरच असेल. मग समजेलच तिच्याबद्दल सगळं. तसं ती खूप स्मार्ट आणि हुशार वाटली मला तर. अरे पण मला सांग ना, दिसते कशी ती? सुंदर आहे का? ते मी नाही सांगणार, तू स्वतःच येऊन बघ ना. इकडे हर्ष त्याच्या केबिनमध्ये येऊन भान हरपून अनुला पाहत होता. हृदयाची धडधड वाढली होती. हर्ष काय होतंय तुला? शांत हो, काम करायचं आहे. तो स्वतःला समजावतो. एक मोठा श्वास घेतो आणि कामाला सुरुवात करतो. तिच्याकडे बघायचं टाळत असतो. तेवढ्यात डोअर नॉक होतं. तो खाली बघून यस कम इन म्हणतो. अनु आत येते. एक्सक्यूज मी सर. तो तिचा आवाज ऐकून वर बघतो आणि काही क्षण स्तब्ध होतो. सर, मला काही डाऊट आहेत, विचारू का? तिच्या आवाजाने तो भानावर येतो. हो विचारा ना. ती विचारत असते, पण ह्याचं लक्ष फक्त तिच्या बोलताना ओठांच्या होणाऱ्या हालचाली, तिच्या पापण्याची होणारी उघडझाप, तिच्या चेहऱ्यावर येऊन त्रास देणाऱ्या केसांच्या त्या बट्टीला हळूच कानामागे टाकणे ह्याकडेच होतं. सर, सर काय झालं? ती विचारते. काही नाही, खूप सुंदर दिसता तुम्ही. तो भान हरपून बोलून जातो. ती जरा मोठ्याने, सर काय बोललात तुम्ही? तसा तो भानावर येतो. काय? काय झालं? काय बोलत होतात तुम्ही मिस अनु? ती त्याला तिचे डाऊट विचारते. तो तिचे सगळे डाऊट क्लिअर करतो आणि सगळे डाऊट क्लिअर झाल्यावर ती जायला वळते. मिस अनु, आज तुम्ही खूप सुंदर दिसता. न राहून हर्ष बोलतोच. ती रागातच मागे वळत, सर हे ऑफिस आहे आणि तुम्ही सर आहेत, हे असं बोलणं शोभतं का तुम्हाला? अरे ऑफिस असलं आणि मी सर असलं म्हणून काय झालं? सुंदरला सुंदर बोललं तर काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही सुंदर नाहीत का? हां, जर तसं असेल तर सांगा, मी चूक सुधारवतो माझी. डोळे मिचकावत हर्ष म्हणाला. चिंपाजी कुठला फ्लर्ट करतो माझ्यासोबत. याला तर ना बघून घेईन मी. मुद्दाम त्रास देतोय मला. ती मनातच विचार करत पाय आपटत बाहेर जाते. ओ मिस अनु, उत्तर तरी द्या, हर्ष म्हणतो आणि दोघेही कामात बिझी होतात. गौतम परीला घेऊन ऑफिसला येतो. परीची नजर इकडे तिकडे भिरभिरत असते. ती नवीन जॉईन झालेल्यांमध्ये अनुला शोधत असते. तिची नजर अनुवर स्थिर होते आणि ती गौतमकडे बघते. गौतम नजरेने हो बोलतो. ती समाधानाने हसते. तिने अनुला अगदी बरोबर ओळखलेलं असतं. ती छान आहे सांगते.
आणि दोघं हर्षच्या केबिनमध्ये जातात. सर आत येऊ का? परी लाडीकपणे विचारते. हर्ष मान वर करून तिला बघतो आणि ये ना, काय यार तू पण. तुला सगळं सांगितलं ना या गवत्याने, त्याच्या पोटात एक काय राहत नाही. परी जाऊन त्याला मिठी मारते. हर्ष, मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. तू योग्य डिसिजन घेतलाय. पण घाई करू नको. हो बाबा, मी घाई नाही करणार. पण परी, तुला खरं सांगू यार, जे मला हिच्याबद्दल वाटतं ना, ते आधी कधीच नाही वाटलं गं. वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग येते तिला पाहिल्यावर. अरे ते सोडा, तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात ना, काय झालं? कन्फर्म आहे ना न्यूज? परी लाजते आणि गौतमकडे बघते. तसा हर्ष खूप खुश होतो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स बोलत दोघांना मिठी मारतो. येस, मी मामा होणार ये. अरे हो हो मामा, पण परी आता जास्त ऑफिसला नाही येऊ शकत. तिला 3 महिने रेस्ट करायला सांगितलंय. गौतम म्हणतो. हो का? परी तुला त्रास होतो? हो रे, सुरुवातीला त्रास होतो, थोडी काळजी घ्यावी लागते. पण डोंट वरी, मी घरून जेवढं करता येईल तेवढं करेन. ठीक आहे परी, पण जास्त त्रास करून घेऊ नकोस. जेवढं जमेल तेवढंच काम कर आणि काळजी घे. नाहीतर एक काम करा, तुम्ही दोघं घरीच या राहायला. काका काकूला कळवतो. नाही अजून, ते जरा डॉक्टरकडे कन्फर्म झाल्यावर कळवू असा विचार केला होता. परी म्हणते. अच्छा मग आता झालंय ना कन्फर्म? आता लवकर सांगा, खुश होतील ते खूप. हर्ष म्हणतो. मी जरा आहे बाहेर, तुम्ही करा काम. परी म्हणते. दोघं हसतात. हां जा जा, तुला काय आता चेन पडणार नाही. जा आणि नीट पार्क कर हां तिची. गौतम म्हणतो. परी बाहेर येते आणि सगळ्या स्टाफला भेटून झाल्यावर अनुच्या मागे जाऊन उभी राहते. अनुचं पूर्ण लक्ष कामात असतं. थोड्या वेळाने तिला जाणवतं की कोणीतरी तिच्या मागे आहे. ती मागे वळते आणि परीला बघून, काय झालं मॅम? काही हवं होतं का? अगं मला काही नको, पण कदाचित तुला काहीतरी अडतंय. मी कधीपासून बघते तू काहीतरी विचार करतेस, हो ना? हो, पण तुम्ही? हाय, मी मिसेस परिणिती गौतम देसाई, तुमच्या गौतम सरांची बायको. अनु उठून उभी राहते. ओह सॉरी मॅम, मला माहीत नव्हतं. अगं बस, आधी सॉरी कशाला? ते मी असंच जरा राऊंड मारला, तर तू विचारात दिसलीस म्हणून थांबले. बाय द वे, काय अडले तुला? मी हेल्प करू शकते? तसं ती परीला सगळा प्रॉब्लेम सांगते. परीही तिची हेल्प करते आणि तिला समजावून सांगते. थँक्स मॅम. मॅम, तुम्ही पण इथे काम करता का? अगं हो, मीही इथे काम करते, पण सध्या वर्क फ्रॉम होम करणार आहे. आणि अनुला खुनेने जवळ बोलावून तिच्या कानात सांगते. अगं मी प्रेग्नेंट आहे, फर्स्ट बेबी, म्हणून डॉक्टरांनी 3 मंथ काळजी घ्यावी लागेल सांगितलं आहे. अनु आनंदाने, हो मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि सरांचं. अगं हो हो, थँक्यू. पण जरा हळू, मी फक्त तुला सांगितलं आहे. परी म्हणते. सॉरी मॅम, ते मी जरा. अनु म्हणते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.